चौकाराची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाठीमागच्या दिशेने खेळलाय तिथून मात्र चेंडू निघून जाईल. येस डेफिनेटली फाईन लेग पट्ट्याबाहेर चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमा पार. मिळतात धावा 4. प्रणय पाटील यांच्या बॅटमधून आलेला चौकार. रंगला आणि रंगलेला मॅच प्रत्येक वेळेला पाहिला गेल्या मॅच आपण उत्कंठा वाढवणारा मॅच आपण मैदानावरती पाहिला. फायनलचा मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रणय पाटीलची बॅट तळपले. पहिले चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे प्रणयच्या समोर. हो काय फटका, घुटना टेक, तमाशा टेक, चेंडूला स्वीप केलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय मोठा फटका. बॅटिंग यानंतर करायचे वागोबा जांभूल पडाला. शॉर्ट बॉल आहे, दिशा देखील भरकटल्या. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू मात्र फाईन लेगला निघून जाईल. सरळ काशीनाथजी पाटील साहेबांचा जिथे बॅनर आहेत त्या बॅनरच्या दिशेने चेंडू. गाडीले की कोण गाडी घेऊन आले, कोण चालत आले, कोण रिक्षाने आलंय, कोण ट्रेनने आलंय. या मैदानावरती पाहण्यासाठी या घासपाडा एटीएल चषक 2024 ला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग या मैदानावरती 25 वरती जाऊन पोहोचले. चांगला फटका, स्लाइस केलाय, ड्राईव्ह केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पहिला पुलचा फटका आला, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. घासपाडा एटीएल चौकार. त्यांना पैसे दिले होते. रणजितनं त्यांना 300 रुपयाचं प्राइस दिलेत, त्यामुळे रणजितच्या दिशेने सध्या जात आहेत. चौकार मैदानावरती पाहतो हा पुन्हा फटका खेळला गेला. काढू होता पॉइंटचा काढू आणि कव्हरच्या काढूला मात्र बीट करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. थंडा कूल विकुल. प्रणयनं ठोकलाय पुन्हा एकदा एक बिग हिट. एसडीएल षटकार. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा विकुलचा चेंडू ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. प्रणय पाटील यांनी मात्र जागा बनवली. 4-5 स्टंपच्या बाहेर आले. पाहिलं लेग स्टंपवरती थोडासा चेंडू आहे आणि त्यानंतर चेंडूला मात्र पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावरून. या स्पर्धेतील 201 त्याच्या नावावरती सुद्धा होऊ शकतो. तर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा प्रणय आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षकापासून दूर आहे, लांब आहे. चेंडू गेला 1 बाउन्सचा. आदरणीय रणजितजी पाटील साहेब आणि रणजितजी भोईर साहेब यांचं आगमन होत आहे. आगमन देखील होईल. सरळ षटकारानं सीमारेषा पार चेंडू जातोय. आज प्रणयनं पुन्हा चांगली बॅटिंग केलंय. शेवटच्या बॉलवरती तुटून पडला. विकुल वरती आक्रमण.